भातकुली रोडवर रेल्वेचे अंडरग्राउंड पुलाचे काम चालू आहे। एका वर्षापासून या अंडरग्राउंड कामासाठी रेल्वेच्या ठेकेदारांनी 17 ते 18 फूट खोल गड्डा खोदला आहे। या खड्ड्यामध्ये काही दिवसापूर्वी विकास गुप्ता नावाचा मुलगा पडला होता। तो खड्ड्यात पडल्यामुळे त्याचे सर्व अवयव निकामी झाले आहे। रेल्वेच्या ठेकेदारांनी सुपरवायझरने बांधकाम चालू असताना कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावले नव्हते, त्यामुळे येथून लोक येणे जाणे करीत होते। विकास गुप्ता हा आपला प्लॉट पाहण्यासाठी जात होता। तो संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान या खड्ड्यामध्ये पडला। येथील सुपरवायझरने रुग्णवाहिका बोलावून त्याला दवाखान्यामध्ये भरती केले होते। दवाखान्यामध्ये विकास 14 दिवस भरती होता। त्याचे वडील राजाराम गुप्ता यांनी कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे रेल्वेच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलिसांनी रेल्वे बांधकामाच्या ठेकेदार आणि सुपरवायझर विरुद्ध निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।